अजून 8.5 किलोमीटर जवळ अंतर बाकी आहे. आपले मुख्य 8 पैकी 6 झालेत. काउंट करूया. इंद्रलिंग, अग्निलिंग, यमलिंग, नैऋत्यलिंग, वायुलिंग आणि वरुणलिंग असे 6 झालेत. तर पुढचं डेस्टिनेशन कुबेरलिंग. हर महादेव. उजाडल्यावरती इथे सुरू झालेत डोसा, इडली वगैरे यांचे स्टॉल. मला भूक लागली असेल तुम्ही ते खाऊ शकता. आणि हे 10,000 स्टेप्स पूर्ण जे दिवसभरात होत नाहीत, हा माझा फक्त आत्ता सकाळचे 7,000च्या आत पूर्ण झालं. अजून अर्धा चाललंय. अवघड आहे. अजून 8.5 किलोमीटर जवळ अंतर बाकी आहे असं ते म्हणतात. तर रस्त्यामध्ये बरेचसे छोटे छोटे मंदिरं आहेत. आत्ता खूप जवळून कारण बघायचा योग आला. ईशानचे मंदिर आहेत सर्व, आपण तिकडे जातो. बाकी मंदिराला बाहेरूनच आपण नमस्कार करून पुढे जातो. देवींचे मंदिरही खूप आहे इथे. लक्ष्मी नमोस्तुते. त्या माकडाने एक पोराची पिशवी पळवली. त्या माकडे खूप आहेत. कारण एक सेकंड, त्या मोर पण आहे. आपण जाऊ तिकडे. हा खूप सुंदर मोर आहे. पळायला घाबरून बिचारा. हरिण पण आहे. क्या बात आहे. तर आपल्याला आत्तापर्यंत 2 वेगळ्या प्रकारचे हरिण, मोर आणि माकड 4 वेगळे दिसले. जंगली प्राणी दिसलेत. कुत्र्याला म्हणजे निकडे म्हणणार नाही, ते पण दिसलेत. पण हे जंगली प्राणी दिसलेले आहेत. वाव. राघवेंद्र स्वामींचा मठ आहे वाटतं इथे जाताना. श्री राघवेंद्र स्वामींचा मठ आहे वाटतं इथे. पण त्या लँग्वेज कळत नाही त्यामुळे समजत नाही. फोटोवरून ते इथे कळलं की राघवेंद्र स्वामींचा आहे ना. असेल तर ही सुविधा पण इथे उपलब्ध आहे. टेम्पररी पेड आहे, फ्री नाही आहे. पे करून म्हणजे स्वाद घेऊ शकता. गौतम ऋषींचा आश्रम आहे इथे. त्याबरोबरच तिथे फुगे लावतात. फुगे ज्यांना मारतात ते बंदूक घेऊन मारू शकतात.
सो या रस्त्यावरती या प्रदक्षिणा मारताना भरपूर मंदिरं आहेत, भरपूर आश्रम आहेत, विविध संतांचे, ऋषींचे, वेगवेगळ्या देवांचे मंदिरं आहेत. छान वाईब आहे आणि सकाळी सकाळी खूप प्रसन्न वाटतं. बाजूला जंगल असल्यामुळे जंगलातले प्राणीही दिसतात, आपण बघितले. मोर, हरिण, वानर आणि आत्तापर्यंतचा रोड तरी पूर्ण व्यवस्थित होता. तसं जंगल ट्रेक वगैरे असं काही लागलं नाही. पूर्ण डांबरचा रोड होता, त्यामुळे ज्यांना चालणं होत नाही पण प्रदक्षिणा करायची ते बसनी किंवा गाडीनी व्हेकलनी पण प्रदक्षिणा करू शकतात. त्याबरोबर खाण्यापिण्याच्याही गोष्टी भरपूर साऱ्या अवेलेबल आहेत. हे भरपूर नाही पण थोडंफार अवेलेबल आहेत, मी खाऊ शकतो तिथे. पुढचं मंदिर आलेलं आहे वायुलिंग, सूर्यलिंगम. हा सूर्यलिंगम स्टेशनमध्ये सूर्य पण आहे. हे सूर्यलिंगम मंदिर. मंदिरात जायचंय, मोबाईल बंद. अर्धा किलोमीटरवरती वरुणलिंगम आहे. तर दर्शन घेऊ आपण त्या मंदिरामध्ये. अर्ध्याच्या वर आल्यानंतर स्पीड थोडी कमी झाली चालायची. दुखतात. लोकांचे 10,000 स्टेप दिवसाच्या पूर्ण होतात. मी 2 तासात केले, अजून 2 तास आहे. हळूहळू तो येणार चालू आपण करू पूर्ण. हर महादेव. अरुणाचलेश्वरचा, अरुणाचल पर्वताचा सुंदर व्ह्यू दिसतो. बरेच लोक फोटोसाठी थांबलेत. आपण व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचा प्रयत्न करूया. आहे ना सुंदर. आपण आलोय वरुणलिंगाजवळ. 8 पैकी 5 झाले. दर्शन घेऊन पुढे निघूया. मंदिर आलोय, व्हिडिओ बंद. पुढचं स्टॉप आहे वायुलिंगम. वरुणलिंगाचं दर्शन झालं आपलं. वायुलिंगाकडे जाऊ पण पायी पायी. बऱ्यापैकी उजाडलंय, लोकांची गर्दी दिसतीये, वाहनांची रहदारी दिसतीये आणि छानसा असा जलपर्वतही दिसतोय. सकाळी सकाळी काही ठिकाणी असे अन्नदानाचे स्टॉलही लागतात. फ्री अन्नदान, चॅरिटेबल ट्रस्ट करून. चला बघूया आपण काय घेते. वरण भात वगैरे वरण भात नको खायला सकाळी सकाळी, इतक्या हेवी होईल. लेमन राईस प्लेट घ्यायची, धुवायची, करून घ्यायचं. खाल्ल्यानंतर परत 2 वापस ठेवायचे.
व्हेज शिरा वगैरे, त्याच्यावरती रसम, लेमन राईस, भात, पाहिजे तेवढे घेऊ शकतो. फक्त टाकून देऊ नये. अन्नदानाचा प्रसाद घेतल्यानंतर आणि थोडी कॉफी वगैरे घेतल्यानंतर परत चालायला सुरू. थोडंसं ब्रेकची गरज होती. पाय दुखायला लागले होते थोडेसे. सद्गुरू सेवा ट्रस्ट म्हणून आहे काय त्यांच्यातर्फे अन्नदान होता. तिकडे QR पण ठेवला होता. ज्यांना स्कॅन करायचं स्कॅन करून देऊ शकतात. आहे ते चालतं, कंपल्सरी नाही आहे, पण ज्याची इच्छा आहे ते पुढच्या स्टॉपकडे प्रस्थान. हा आपण वायुलिंगमच्या जवळ आलेलो आहे. सूर्य डोक्यावरती येतोय हळूहळू. अजून तेवढा वातावरण गरम नाही झालेलं. थोडंसं आता घामायला सुरुवात झाली आहे चालल्यामुळे. तर वॉकिंग आत्तापर्यंत आपलं 11 किलोमीटर झालेलं आहे पूर्ण. अजून एक 6-7 किलोमीटर बाकी आहे अजून चालणं. पण आत्ता आलोय वायुलिंगम जवळ. अजून 5.6 किलोमीटर्सचा रस्ता बाकी आहे. स्टार फूड वगैरे पण आहे खाण्यासाठी. आपण दर्शन घेऊया. आपलं वायुलिंगमचं दर्शन झालेलं आहे. आता आपण पुढे जाऊया त्याच्याकडे. पुढचं कुठं जायचं? कुबेरलिंगम आहे पुढचं. तिकडे जाऊया. 5 ऊन यायला लागलं आता. आणि आपल्याला टोटल 3 तास झाले चालतोय कंटिन्युअसली. थोडी गर्दी आता वाढत आहे. आता शहराचा पट्टा सुरू झाल्यासारखं वाटतंय, कारण बरेच घरं वगैरे इथे दिसत आहेत. जंगल एरिया बहुतेक आपण मागे सोडला आहे. आणि इथून एक फाटा पण जातो कांजीकडे. कांचीपुरम, चिंगम, विविध गावांकडे. प्रत्येक एक जे मेन हे पॉईंट आहे ना, तिथून दुसरीकडे एक फाटा जातो दुसऱ्या मोठ्या गावाला. फोटोमध्ये दिसतेच आपल्याला. असे बोर्ड जिथे जिथे दिसतील तिथे समजून जा की हा रस्ता आपल्या परिक्रमेचा आहे. आय लव्ह तिरुमला मला इथं पण आलेलं आहे. फोटो काढतोय तिकडे. सगळेच पीपल लव सगळीकडे. चंदिरालिंगम म्हणून आहे. आरती चालू आहे मंदिरामध्ये. चंद्रलिंगमचं दर्शन झालं आपलं आता. आणि आता आपण पुढे कुबेरलिंगम.
पाय थोडे दुखायला लागले. उत्साह अजून तेवढाच चालण्याचा. हर हर महादेव. आपले मुख्य 8 पैकी 6 झालेत. काउंट करूया. इंद्रलिंग, अग्निलिंग, यमलिंग, नैऋत्यलिंग, वायुलिंग आणि वरुणलिंग असे 6 झालेत. तर पुढचं डेस्टिनेशन कुबेरलिंग. हर हर महादेव. नेक्स्ट स्टॉप कुबेरलिंगम. आपल्याला सर्व झाल्यानंतर राजगोपुरमची तिथे जाऊन परत यायचं. कारण जिथून सुरुवात केली आपण तेच शेवट करायला लागतो. ते परिक्रमा अपूर्ण राहते. फॉर युअर इन्फॉर्मेशन. तर 200 मीटरवरती आता कुबेरलिंगम आहे. दर्शन घेऊ आपण पुन्हा. छान आहे. मध्ये मध्ये रेस्ट हाऊसेस पण आहेत पिलग्रिम्ससाठी. गव्हर्नमेंट अफिलिएटेड. आणि पावसाचा खूप छान व्ह्यू दिसतो. झाडं वगैरे खूप आहेत. ग्रीनरी खूप छान आहे. मस्त आहे. मजा येत त्याला. आता कुबेरलिंगम जवळ आलं. वाव. मागून व्ह्यू खूप छान दिसतो. 1.9 किलोमीटरवरती असलेलं ईशान्यलिंगम हे शेवटचं आहे. त्यानंतर आणखीन 2 किलोमीटर पुढे चालल्यानंतर आपल्याला लागेल शेवटचा स्टॉप. जाणवत आहे थकवा चालताना आणि पायाला पण थोडंसं असं बर्निंग सारखं होतंय. एवढं एका दमात चालल्यामुळे. मीच नाही, सोबतचे जे बसले होते मंदिरामध्ये त्यांनाही जाणवते. त्यांच्याशी पण बोलते मी, त्यांचं पण तेच म्हणणं. असं जाणवतं पायामध्ये असं जळजळ झाल्यासारखं. लाईन लागलेली आहे इथे. कशाच तरी लाईन लागलेली आहे इथे, माहीत नाही. तिकडे मंदिर असावं. मंदिरात दर्शनासाठी लाईन लागलेली आहे. ईशान लिंगम नसावं. हर हर महादेव. महादेव हर महादेव. काही फॉरेनचे लोक पण आलेले तिथे. आणि एक गोष्ट मी नोटीस केली, ते जे मसाजचे मशीन्स वगैरे आहेत त्या बसेस स्टॉपवरती आहेत. पण जसं जसं तुम्ही पुढे येतात, सुरुवातीला 1-2 किलोमीटरमध्ये असेल तर मग 20 रुपये 5 मिनिटाचे. अजून पुढे आले 30 रुपये 5 मिनिटाचे. अजून पुढे आले 40 रुपये. शेवटी एक 50-60 रुपये 5 मिनिटापर्यंत त्याचे रेट आलेले आहेत. जेव्हा लोकांची गरज वाढते त्यावेळेसच नेमकं त्यानुसार त्यांचे रेट वाढतात. असं आहे, मज्जाच मज्जा. लोकांच्या ह्याच्यानुसार, गरजेनुसार ते वाढवतात. तुम्हाला एक हे दाखवतो, अरुणाचलचा व्ह्यू. छान आहे ना. असा व्ह्यू तुम्हाला भरपूर ठिकाणावर दिसतो. आता छान प्रसन्न वाटतं. थकलो जरा, 2 मिनिटं उभं राहतो.
तुम्ही पर्वत बघा. लोक पळू कसे शकतात त्यात? माझ्या मागचा रस्ता जो आहे मग दिसतोय तो रोड जातो सरळ सिटी बस स्टँडकडे. आपण बस स्टँडच्या मागून जाणार आहोत मंदिराजवळ. ईशान्यलिंगम 300 मीटर्स. शेवटच्या टप्प्याच्या खूप जवळ आलोय. ईशान्यलिंगम नंतर मेन मंदिराचं परिक्रमा पूर्ण करू आपण. आता शेवटच्या टप्प्यात मध्ये ईशान्यलिंगम जवळ आलोय. दर्शन घेऊन मंदिरात जाणार. मंदिरातून परिक्रमा पूर्ण. हर हर महादेव. तर आपलं शेवटच्या दिशेचं जे लिंग होतं त्याचं दर्शन झालेलं आहे. ईशान्यलिंगम. आता 2 किलोमीटर मंदिर आहे. मंदिरात जाऊन परिक्रमा पूर्ण करायची आणि रूम बसून थोडा आराम करायचा. सकाळी आपण इथून सुरू केलं होतं आपल्या हॉटेल पासून. त्याच पॉइंट वरती आलोय. पण मंदिर अजून थोडंसं लांब आहे आतमध्ये. चला जा. हे बस स्टँड, आपलं हॉटेल. पुढे चाललोय आता मंदिराकडे. आपण आता मंदिराजवळ आलोय. मी ते लाईन इथपर्यंत लाईन लागलेली आहे आणि अशी एक गोपन आहे. दर्शनाला वेळ लागतो. सो आपण आलोय मंदिराचे एंट्रन्स आहे. तिथे थोडं चालत गेलं की एंट्रन्स येईल. एंट्रन्स म्हणून आपण महादेवाने समोर की महादेवा समाप्त केली. आपला व्हिडिओ इथेच थांबू. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, कमेंटमध्ये तुमचं मत सांगा. कीप ट्रॅव्हलिंग, कीप एक्सप्लोरिंग. काही शंका वगैरे असतील, काही विचारायचं असेल कमेंटमध्ये प्रश्न सांगा. त्याचं उत्तर देण्याचा माझ्या परीने जरूर प्रयत्न करेल. खोली सगळे यांचा योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करेल मी. तरी काही नसल्यास विचारून सांगेल. सो ठीक आहे, चालेल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन माहितीसह नवीन ठिकाणी. तोपर्यंत कीप ट्रॅव्हलिंग, कीप एक्सप्लोरिंग. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करा चॅनलला, हे विसरू नका. फ्री आहे काही. बाय.